हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळेजण? आशा करते की मस्त असाल. तर तुम्ही बघू शकताय मी मस्त रेडी झालेली आहे आणि मी माझ्या माहेरी आलेली आहे. माहेरी येण्याचं कारण म्हणजे आणि इतकं छान रेडी होण्याचं कारण म्हणजे माझ्या सख्या चुलत भावाचा टिळा लावण्याचा कार्यक्रम म्हणजे सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी मस्त रेडी झालेली आहे. हा आहे नवरदेव, म्हणजेच याचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आज होणार आहे. तर आम्ही सगळीजण मस्त रेडी झालेलो आहोत. तुम्ही बघू शकता घरातली सगळी माणसं. ही माझी मोठी वहिनी आहे, ती सुद्धा रेडी झालेली आहे. आत्या आहे, त्याचबरोबर भावाची मुलगी आहे. ही आमच्या घरातली सगळी चिल्लर पार्टी आहे आणि तुम्हाला माझा लुक दाखवते. मस्तपैकी मी डिझायनर साडी घातलेली आहे आणि मस्त आपला मॉडर्न लुक केलेला आहे. केस ओपन सोडलेली होती आणि हे आहेत चंगू मंगू, सर्वात डेंजर लोक आहेत. ही घरात धुमाकूळ घालतात. आणि ही माझी मम्मी आहे आणि ही माझ्या भावाची छोटीशी मुलगी आहे. त्याचबरोबर ही माझी छोटी बहीण आहे आणि ही सगळी माझी फॅमिली आहे. तर तुम्ही बघू शकताय सगळीजण रेडी आहेत आणि रेडी होऊन जाण्याच्या तयारीत आहेत. गाडी कधी सुटते याची वाट बघतायत आमच्या मुली, बहिणीच्या मुली, माझी मुलगी. आता आम्ही गाडीमध्ये बसतोय आणि गाडीमध्ये बसून निघत आहोत जिथे कार्यक्रम ठेवलेला आहे तिथे. तर आता काहीच वेळामध्ये आम्ही निघणार आहोत. गाडीमध्ये नवरदेव आहे, वहिनी आहे, बहीण आहे आणि आमची सर्व छोटी छोटी जी मुलं आहेत ती आम्ही गाडीमध्ये भरलेली आहेत आणि बाकीची जी मंडळी आहेत ते दुसऱ्या गाड्यांमधून येत आहेत. तर तुम्ही बघू शकताय फायनली आम्ही पोचलेलो आहोत आमच्या साखरपुड्याच्या म्हणजेच टिळा लावण्याच्या डेस्टिनेशनवर. छोटासा कार्यक्रम होता म्हणून जास्त काही पब्लिक आली नव्हती किंवा जास्त काही लोकांना आमंत्रित केलेलं नव्हतं. तर तुम्ही बघू शकताय सगळी पाहुणी मस्तपैकी आम्ही खाली बसलेलो आहोत आणि सगळ्या पाहुण्यांचा आणि सगळ्यांचा मस्त स्वागत झाले आणि नवरीचं आगमन झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय आमची नवरीबाई मस्त आणि छान सुंदर साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. आमच्या नवरदेवाच्या बाजूला येऊन बसलेली आहे आणि मला कॉमेंट करून सांगा की यांची जोडी कशी वाटते. नवरा आणि नवरीचे बरेचसे फोटो आम्ही मोबाईलमध्ये क्लिक करून घेतलेले आहेत आणि हा जो टिळा लावण्याचा कार्यक्रम आहे यामध्ये आमच्या काही पद्धती आहेत. सांगायचं झालं तर नवरीकडची जी मंडळी असतात म्हणजेच तिचे नातेवाईक, मामा मामी, आई वडील, काका काकी जेवढे कोणी असतात त्यांचं सगळ्यांचं इंट्रोडक्शन मुलाकडच्या मंडळींशी करून दिलं जातं आणि मुलाकडची जेवढी मंडळी आलेली असतात तेवढ्या सगळ्यांचं इंट्रोडक्शन मुलीकडच्या मंडळींना करून दिलं जातं. अशा प्रकारचा हा कार्यक्रम असतो. यामध्ये अंगठी वगैरे एक्सचेंज करण्यासारखी प्रथा आम्ही करत नाही. टिळा लावण्याच्या टायमाला फक्त आम्ही नवरा नवरीला टिकला लावतो आणि नवरीची ओटी भरतो आणि सुपारी फोडण्याचा आम्ही कार्यक्रम करत असतो. तर इथे नवरीचे मामा आणि नवऱ्याचे मामा दोघंजण बसलेले आहेत सुपारी फोडण्यासाठी. दगडावर 5 सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत, त्याच्यावरती हळदी कुंकू करून घेत आहोत आणि ताटामध्ये विड्याचं जे काही सामान असतं ते ठेवलेलं आहे. दोघेजण ही सगळी आलेल्या मंडळींना, पाहुण्यांना नमस्कार करून सगळ्यांकडून परमिशन घेतात की सुपारी फोडायची का आणि नवरा नवरीला ही विचारणा केली जाते की सुपारी फोडायची का आणि मग सर्वांची परमिशन आल्यानंतर मग दोन्हीही मामा सुपारी फोडत असतात. तर वीट आणलेली आहे सुपारी फोडण्यासाठी आणि इथे लक्षपूर्वक तुम्ही व्हिडिओ पहा की ज्यावेळेस सुपारी फोडली गेली त्यावेळेस एक गंमत झालेली आहे. तर बघा तुम्ही कशा प्रकारची गंमत झालेली आहे. मामांनी दोघांनी ही वीट पकडलेली आहे आणि सुपारी फोडत आहेत आणि तुम्ही बघू शकताय विटेचे 2 तुकडे झाले, परंतु ज्या काही सुपाऱ्या होत्या त्या फुटल्या नाही. शेवटी अर्ध्या विटांमध्ये दोन्ही मामांना सुपाऱ्या फोडाव्या लागल्या आणि इथे खूप गंमत झाली आणि खूप मजा आली. खूप आम्ही हसलो आणि त्यानंतर मग सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झाला आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर मग मुलाकडची माणसं म्हणजे आम्ही लोकांनी मुलीची हिरवी साडी, त्याचबरोबर शृंगाराचं सामान, मिठाई आणि ओटीचे सगळे पदार्थ आणि सगळ्या गोष्टी देऊन तिची ओटी भरली. आमच्या घरातल्या ज्या काही वडीलधाऱ्या बायका आहेत त्याचबरोबर आमच्या घरातल्या ज्या काही सुना आहेत त्या सगळ्यांनी मिळून तिचा हळदी कुंकू केला, तिची ओटी भरली. सध्या तिने जी साडी लावलेली आहे ती माहेरची साडी आहे आणि आता ती चेंज करून येणार आणि जी काही सासरची साडी तिला ओटीमध्ये मिळालेली आहे ती साडी आता ती घालणार आहे.
तर अशा प्रकारे आमच्यामध्ये जसे रीतिरिवाज असतात त्या रीतिरिवाजाप्रमाणे परंपरेप्रमाणे हा कार्यक्रम साजरा झालेला आहे। तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा। याचबरोबर मी शेवटला काही काढलेले नवरीसोबत आणि त्याचबरोबर नवरीने हिरवी साडी घालून आलेली आहे त्याचेही फोटो मी तुम्हाला शेअर केलेले आहेत। तर शेवटला ते फोटो नक्की पहा। तर अशा प्रकारे हा आमचा हसत खेळत आणि खूप आनंदाने कार्यक्रम साजरा झाला। तर व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा।